रत्नागिरीत उभाटा शिवसेनेला भाजपा नेते, मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी जोरदार दणका दिला असून रत्नागिरी शहरानजीकच्या नाचणे जिल्हा परिषद गटातील उभाटातील अनेक शाखा प्रमुख, महिला प्रमुखांनी भाजपामध्ये आज प्रवेश केला। नाचणे जिल्हा परिषद गट हा उभाटा सेनेचा एकेकाळी बालेकिल्ला मानला जायचा। मात्र भारतीय जनता पक्षाची सुरू असलेली घोडदौड आणि भाजपा नेते नामदार नितेश राणे यांच्या आश्वासक नेतृत्वावर विश्वास ठेवून तेथील उभाटा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। नामदार राणे यांनी त्यांचे स्वागत केले। रायगड जिल्हा शिवसेना प्रमुख राजा केणी आणि त्यांची पत्नी सौ रसिका केणी यांनी अलिबाग तालुक्यातील कुर्डूत जिल्हा परिषद मतदारसंघातील महिलांच्या तीर्थयात्रेसाठी तब्बल 41 खाजगी बस आरक्षित करून 2500 महिलांना देवदर्शनाचा लाभ घडवला। गेली 16 वर्षे महिलांसाठी हे देवदर्शन सहल आयोजित केली जाते। भात शेतीची कामं आटोपल्यामुळे महिलांना श्रमपरिहार म्हणून त्यांच्यासाठी या सहलींचे आयोजन केले आहे। शनिवारी 41 बसमधून मोठ्या उत्साहात निघालेल्या या सहलीत राजा केणी आणि रसिका केणी देखील सहभागी झाले। श्री क्षेत्र महड, प्रतिशिर्डी, प्रतिबालाजी, जेजुरी, नारायणगाव, दत्त मंदिर, मोरगाव, आळंदी, देहू, एकविरा या तीर्थक्षेत्रांचा या सहलीत समावेश आहे। कोकणात शिंदे सेनेला बहर आल्यानं भाजपा वाढीवर भर देण्यात यावा अशा सूचना कोकणातील आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर मालवणात भाजपाच्या स्थानिक नेते मंडळींनी आक्रमक पवित्रा घेत शिंदे सेनेला आळा घालण्याच्या दृष्टीने पावलं उचलले। त्याचाच एक भाग म्हणून भाजप मालवण शहराध्यक्ष श्री बाबा मोंडकर आणि भाजप मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी पत्रकार परिषद घेत भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याबाबत फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्या दस्तूरखुद्द शिंदे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांना घेरत जशास तसं उत्तर देण्याचा इशारा दिलाय। या इशाऱ्यामुळे स्थानिक पातळीवर महायुतीत बेबनाव वाढत चालल्याची चर्चा सुरू आहे। मालवणच्या या पत्रकार परिषदेत श्री मोंडकर यांनी महायुतीत मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत हे भाजपमधील पदावर असलेल्या कार्यकर्त्यांना आमिष दाखवून त्यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेत आहेत। अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे प्रकार सुरू असून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचं काम करतात। ही युतीच्या समन्वयासाठी चुकीची गोष्ट आहे। दत्ता सामंत यांनी हे प्रकार आजपासूनच बंद करावेत, अन्यथा भाजपकडून त्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा देण्यात आला। आज जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना तालुकाध्यक्षाचं काम, शहराध्यक्षाचं काम आणि जिल्हाध्यक्षाचं काम ही तिहेरी काम उगाच एका हातात घेऊन काहीतरी वेगळं पण काहीतरी दाखवू नये। मित्रपक्ष म्हणून सन्माननीय निलेश राणे असतील, आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असू, समन्वयाने आमदार आणि कार्यकर्ते म्हणून आमचं एक चांगल्या लेवलचं काम चाललं। कुठल्याही कामामध्ये अडचण नाही आहे, परंतु याच्यामध्ये प्रत्येक वेळी सातत्याने कुठेतरी सगळं वातावरण कलुषित करण्याचं काम, मिठाचा खडा टाकण्याचं काम दत्ता सामंत सातत्याने करत आहे। ते त्यांनी आजपासून तरी निदान थांबवावं आणि असलेले जे कोण जाणारे असतील ते एकदा जाहीर कुठेतरी एक व्यासपीठ घ्यावं आणि सांगावं त्यांनी हे माझे आहेत, मी यांना घेऊन जातो। आमच्या पदाधिकाऱ्यांना प्रलोभन देणं, आमच्या पदाधिकाऱ्यांना विकासाच्या नावावर वेगवेगळ्या गोष्टी सांगून बोलवणं आणि आमच्याच नेत्यांचा अपमान करणं, सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांचा अपमान करणं, सन्माननीय नितेश राणे साहेबांचा अपमान करणं, ह्या गोष्टी दत्ता सामंतांनी स्वतःच्या स्वार्थासाठी सोडून द्याव्यात। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि मित्रपक्ष एक चांगल्या प्रकारचं वातावरण जिल्ह्यात आणि देशात आणि राज्यात असताना अशा प्रकारे एका जिल्हाध्यक्षाने काम करणं हे खूपच संकुचित वृत्ती वाटते। त्याच्यावर त्यांनी आपलं स्वतःच्या अस्तित्वाचा भान ठेवावा, अस्तित्व निर्माण करण्यासाठी संघटनात्मक काम करावं, अशा पद्धतीचा त्रास मित्रपक्षाला देऊ नये हीच आम्हाला आपल्या दत्ता सामंत यांच्याकडनं अपेक्षा आहे। पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याच्या तडाख्यानं मालवण मेढा येथील श्री लिंगेश्वर मंदिराला लागून असलेली जुने पिंपळाचे झाड आज पहाटे 3:30 ते 4 वाजण्याच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली आहे। छोटेखानी असलेले लिंगेश्वर मंदिर हे सुमारे 100 ते 120 वर्ष जुने आहे, तर पिंपळाचे झाड हे 150 वर्ष जुने होते। मंदिरालगतच असणारे हे पिंपळाचे झाड कोसळल्यामुळे झाडाच्या मुळाकडे असलेली लिंगेश्वर मंदिराची मागील बाजू मूळ उन्मळल्यानं काही प्रमाणात कोसळून नुकसान झाले, अशी माहिती बाळगोपाळ मित्र मंडळ मेढा यांनी दिली आहे। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त
जिल्हा परिषद चौक, वडगाव व वासांबे युवा सेना यांच्या वतीने महारक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते। यात मोफत रक्तदाब, मधुमेह, ECG, SpO2 आणि युरिन टेस्ट तपासणी करण्यात आली। यावेळी निदान झाल्यावर मोफत औषध देण्यात आले। शिबिराचे उद्घाटन तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, जिल्हा परिषद विभाग प्रमुख प्रफुल्ल विचारे आणि माजी उपसभापती श्याम साळवी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सरपंच सुहास कदम, शिरवली सरपंच महेश पाटील, युवा सेना तालुका प्रमुख निखिल मालुसरे, जिल्हा सचिव प्रशांत खांडेकर, रामदास काईनकर, प्रकाश जाधव, सुरेश घाग, गोरख रसाळ, स्वप्नील सोनटक्के, अजिंक्य चौधरी, विष्णू खैर, पियुष पारठे, राजाभाऊ कोठारी ज्यांनी 519 रक्तदान शिबिर आयोजित करून स्वतः 109 रक्त बाटल्या देऊन 63,000 रक्त बाटल्या जमा करून दिले, त्यांची विशेष उपस्थिती होती। डॉक्टर वसंत, डॉक्टर सौ भिसे व त्यांचा स्टाफ यांनी विशेष सहकार्य केलं। यावेळी रक्त बाटल्या संकलित करण्यात आल्या। रक्तदाते यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला। माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस असल्या कारणाने एक शिवसैनिकांचा जो कानमंत्र आहे 80% समाजकारण 20% राजकारण, तर समाजकारणाच्या दृष्टीने जो आरोग्याचा जो विषय आता भेडसावतो आहे त्यानुसार त्याची कमतरता आपण या ठिकाणी पाहू शकतो की महाराष्ट्रात रक्ताचे असल्यामुळे हे रक्तदान शिबिर आणि तसेच आरोग्यसंबंधी पावसाळ्यामध्ये आरोग्याची समस्या जास्त वाढते, त्याच अनुषंगाने एक आता आपण या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रत्नागिरी पक्षाच्या वतीनं श्री क्षेत्र काशी विश्वेश्वर मंदिरात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना निरोगी उदंड आयुष्य लाभो यासाठी अभिषेक करण्यात आला। या प्रसंगी शिवसेना उपनेते बाळासाहेब माने, शिवसेना ज्येष्ठ मार्गदर्शक आणि विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, तालुका प्रमुख शेखर घोसाळे, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, उपतालुका प्रमुख विजय देसाई, श्री रहाटे, शहर संघटक प्रसाद सावंत, उपशहर प्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, विभाग प्रमुख मयुरेश पाटील, किरण तोडणकर, नयन साळवी, प्रशांत सुर्वे, राजन शेट्टे, अमित खडसोडे, राजेंद्र नारकर, शकील मालदार, बिपिन शिवलकर, रिक्षा सेना शहर अध्यक्ष तथा उपविभाग प्रमुख मिलिंद हतफले, महिला विधानसभा क्षेत्र संघटक सायली पवार, माजी नगरसेविका रशिदा गोदड, राजश्री शिवलकर, महिला उपशहर संघटक सेजल बोराडे, विभाग संघटक पूजा जाधव, माजी सरपंच दीपक सुर्वे, उपविभाग प्रमुख राजू सुर्वे, सिद्धराज सावंत देसाई, स पवार, अभय घोसाळे इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।